नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब नक्की करा. तर चला, आज आपण पाहणार आहोत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 याविषयी. तर मित्रांनो, गेल्या 1 वर्षापासून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध प्रक्रिया सुरू होत्या. गावांची निवड करण्यात आलेली होती, तसंच गावांची यादी जाहीर झाली आणि गावांतर्गत समित्या तयार सुद्धा झाल्या. पण त्या समित्यांनी आराखडे सुद्धा तयार केले. पण शेतकऱ्यांना ज्याची सर्वात जास्त प्रतीक्षा होती ते म्हणजे अर्ज प्रक्रिया व अनुदान वितरण, ते अद्याप सुरू झालेलं नव्हतं. तर मित्रांनो, या सगळ्या पार्श्वभूमीवर 12 सप्टेंबर 2025 रोजी एक महत्वाचा GR शासन निर्णय काढण्यात आला आहे. या निर्णयानुसार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच कृषी विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना वित्तीय अधिकारी नियम पुस्तिका 1978 च्या भाग 2 नुसार देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, यामुळे आता साहित्य खरेदी, मनुष्यबळ नियुक्त्या, लाभार्थी निवड झाल्यानंतरचे अनुदान वितरण, अशा सगळ्या प्रक्रियांना गती मिळणार आहे. तर जागतिक बँक, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्यात करार झालेले आहेत. या प्रकल्पासाठी तब्बल 6000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. 21 जिल्ह्यातील 7201 गावे या प्रकल्पात समाविष्ट आहे. त्यामध्ये अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. हा GR म्हणजे प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होण्यासाठीचा महत्वाचा टप्पा आहे. आता यामध्ये अर्ज प्रक्रिया, तसंच पात्र शेतकऱ्यांची निवड, तसंच अनुदान वितरण या गोष्टी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. व मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 हा खरं तर आपल्या शेतीला नवा संजीवनी देणार आहे. आपण सर्व शेतकरी या योजनेतून जास्तीत जास्त लाभ घ्यावा हीच अपेक्षा. योजनेशी संबंधित अर्ज प्रक्रिया, नोंदणी व नवीन अपडेट्स आम्ही तुम्हाला संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी देत राहणार आहोत. म्हणून व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र शेतकऱ्यांसोबत शेअर करा आणि हो, आवर्जून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा, कारण इथेच मिळणार आहे तुम्हाला शेतकऱ्यांसाठीच्या योजनेची खरी आणि अचूक माहिती. तर मित्रांनो, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढचा महत्त्वाचा अपडेट तुम्ही चुकवणार नाही. तर धन्यवाद. जय जवान, जय किसान.